हाय हॅलो मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव सुनेगा ढेरे लाईफस्टाईल. आणि नुकतंच आता मेथीची भाजी बनवायला घेतली, म्हणजे झालीच आहे. बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. ही आहे मेथीची भाजी. आणि नुकतंच आता दोनच नुसत्या भाकऱ्या करायच्या, जास्त भाकऱ्या करायच्या नाही, कारण की सकाळच्या 2-3 चपात्या राहिलेल्या आहेत. मग मस्तपैकी गरम गरम भाकऱ्या करून टाकायच्या. आणि त्यासाठी म्हणजे मी मग एक मिनिट दाखवते. त्यासाठी मी ना गरम पाणी करून घेते. आणि गरम पाणी म्हणजे भाकरी करायची असेल ना, तर मी भाकऱ्या बनवून घेते 2. एकच मिनिट. हाय हॅलो मित्रांनो, आत्ताच म्हणजे घरून फोन आला होता, त्यामुळे मग मला तो फोन रिसीव्ह करावा लागला. त्यामुळे मी फोन रिसीव्ह केला, त्यामुळे व्हिडिओ स्टॉप झाला आपला. सॉरी त्यासाठी. आता मस्तपैकी व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा लास्टपर्यंत. आता मस्तपैकी 2 भाकऱ्या करणारे छान अशा गरम गरम. जेवणाला तर जास्त वेळ लागत नाही मला बनवायला. जेवण कसं माणसंही कमी असल्यामुळे कसं जेवणाचं काही एवढं हे नसतं. गरम गरम जेवण बनवतो आम्ही छानपैकी. आणि तुम्हाला एक माझं खरं सांगते, म्हणजे मी आत्ताच नुकतं असं 2 आठवड्याच व्हिडिओ बनवते, पण एक काय झालं माझा प्रॉब्लेम तुम्हाला सांगते. लॉंग व्हिडिओमध्ये मला बोलायला जमतं, पण नाही काय व्हिडिओमध्ये नाही काय सध्या तर मला नाही का डान्सचं वगैरे टेक्निक वगैरे एवढं कळतच नाही आहे. आणि थोडाफार स्टेप चुकतात माझ्या. आणि मोबाईल जरा क्लिअरिटीचा चांगला नाही आहे थोडाफार, त्यामुळे नाही काय माझे व्हिडिओ पण जरा हे होतं ते. पण थोडंफार प्रयत्न करते मी, जसं होईल तसं मी जमते मला थोडंफार. पण जरा म्हणतात ना, काही गोष्टी शिकायला वेळ लागतो आणि लगेच लगेच त्या सगळ्या गोष्टी शिकता येत नाही. असं म्हणतात की यूट्यूबवर खूप स्ट्रगल करावा लागतो, त्यातलंच मग जावं लागतं, तेव्हा कुठे आपल्याला सक्सेस भेटतं असं समजायचं काहीतरी. ते म्हणतात ना, सब्र का फल मीठा होत आहे. जसं तुमच्या लोकांची जर मला साथ असेल तर मला नक्की सब्र का फल मीठा होईल. कारण ना, शून्यात एखादा व्यक्ती मोठा होतो ना, तर त्याच व्यक्तीला त्या परिस्थितीची जाणीव असते. जसं की मला तर आता कळते की मला ह्यातनं काहीच नॉलेज नाही. तुम्हाला खरं सांगते, मी शून्यात नसलेली व्यक्ती, म्हणजे यूट्यूबचं काहीच नॉलेज नसलेली व्यक्ती अशी आहे मी. जेणेकरून नॉलेज नसेल असलेल्या व्यक्तीला, म्हणजे काहीच नॉलेज नसलेल्या व्यक्तीला मी अशी समजत मी मला. तरी पण मी प्रयत्न काय हार मानणार नाही. तुम्हाला खरं सांगते, आपण कोणाचा पण सपोर्ट म्हणजे मी मागितला असं म्हणतात ना, एखादी गोष्ट कळत नसेल तर आपण इतरांना जरा हेल्प करायला मागावी. किंवा मग असं कोण सांगत नाही व असं हेल्प करायचं म्हटलं तर, कारण ज्याला त्याला आपल्या ताटातच पडलेलं असते. म्हणजे एखाद्या गोष्टीचं नॉलेज नसेल तर तो समजून सांगतो आपल्याला, पण काही नाही. मी अनुभव चांगला घेतला आहे काही गोष्टीचा. कारण की जो व्यक्ती आपण एखाद्या व्यक्तीला नाही काय, आपण मग आपलं समोरचं मन साफ आहे, समोरचा व्यक्ती नाही काय ॲटिट्यूड असते त्याला, घमंड असते प्रकारचं. त्याला वाटतं हिला काय मदत करायची, आपला काय फायदा आहे, असं ते लोक समजतात. पण असू द्या, मला काही गोष्टी कळत नाही, मी हळूहळू शिकेल आणि नक्कीच मी शिकण्याचा प्रयत्न मी करेन. ते म्हणतात ना, थेंब थेंब तळी साचेल, तसंच समजा माझं काहीतरी. मला काही गोष्टीचं नॉलेज नाही करायचं, आज ना उद्या मी शिकेलच हो ना. आणि तुमचं भरपूर प्रेमान सपोर्ट असलं तर मी नक्की शिकेल. शॉर्ट व्हिडिओमध्ये पण थोडंफार मला जमत नाही, पण मी करते प्रयत्न. जमेल, होईल, मी करेल थोडं प्रयत्न, शिकेल थोडं. तुमचं प्रेम आणि भरपूर मला असंच असू द्या, म्हणू द्या, जेणेकरून कसं मला व्हिडिओही बनवायला आनंद वाटेल आणि तुमचं प्रेम भेटेल तर आनंदही वाटेल. आणि थंडीचं वातावरण कसं असं आहे की बाबा, सर्दी खोकला याचंही वातावरण असतं, म्हणजे आजारी माणूस पटकन पडतो अशा.
बघू, मी व्हिडिओ काढत जाईल, पण त्यात तुमचा सपोर्ट आणि प्रेमही असू द्या मित्रांनो. तर तुमच्या प्रेमाशिवाय आम्ही म्हणजे मी तर काहीच करू शकत नाही. आणि मी तुम्हाला खरं सांगते, मी एका यूट्यूबरला मी फोन केला होता सहजच, म्हणजे की हेल्पसाठी, थोडं नॉलेज मिळवण्यासाठी. पण तुम्हाला खरं सांगते अक्षरशः त्या समोरच्या व्यक्तीने एकच कॉल रिसीव केला आणि त्यांनी मला सांगितलं की तुमचा व्हिडिओ दाखवा म्हणून, कसं आहे ते मी बघतो. पण त्यांनी काय केलं, माझा नंबरच ब्लॉकमध्ये ठेवला. अशी काही जण माणसं असतात. मी चांगला अनुभव घेतला त्यापासून. मी म्हटलं जसं होईल तसं आपण करायचा प्रयत्न, पण हार काही मानायची नाही. कारण जेव्हा जो व्यक्ती हार मानतो तो आयुष्यात काहीच करू शकत नाही. तसं नाही. कसं असतं, सगळेच व्यक्ती, तुम्हाला खरं सांगते, जे यूट्यूबर असतील किंवा बनलेत आता, ते सध्या शून्यातूनच तिथे गेलेले असतात. पण शून्यातनं गेलेले हे त्यांना आता नाही कळत. जेव्हा म्हणजे आता आपण मध्ये समजा मी ही शून्यातनं जात आहे, पण नाही काय हेल्प करावी थोडीफार. एखाद्या गोष्टीला नॉलेज नसेल तर आपण त्याचं थोडंफार सांगावं, असं काही नाही. कारण आजकाल ह्याच्यामध्ये माणूस की कुठेच राहिली नाही असं मला वाटतं. कारण मी त्या समोरच्या व्यक्तीला फक्त एकच कॉल केला. मी त्यांचं काही नाव सांगणार नाही, पण मी खरं सांगते, एक फोन केला होता फक्त यूट्यूबबद्दल थोडी इन्फॉर्मेशन किंवा कसं करायचं काय असतं ते नॉलेज विचारण्यासाठी. जस्ट एकच फोन केला व्ह्यूसाठी, फक्त कशा असतात व्ह्यू, म्हणजे आणि काय केलं पाहिजे त्यासाठी, कोणत्या पद्धतीने व्हिडिओ बनवले पाहिजे, यासाठी मी व्हिडिओ दिले, म्हणजे त्यांना फोन केला होता. पण त्यांनी काय केलं ते का, माझं तेवढंच आई बोलणं ऐकलं. नेक्स्ट टाईमला माझा नंबरच ब्लॉक करून टाकला. त्यावरनं कळलं मला कोण कोणाचं नसतं. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ बघत राहा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कसा असावा हेही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि तुमचं भरपूर असं प्रेम असू द्या, काळजी घ्या स्वतःची, आणि असं सपोर्ट असू द्या. गुड नाईट, बाय बाय.